या दुसऱ्या प्रकरणात अर्थातच शेतीविषयक व्यवस्था यामध्ये शेतीच्या व्यापारीकरणासंदर्भात आपण विचार करणार आहोत. मुळातच हा ब्रिटिश काळातील कृषी क्षेत्रातील बदलांमधला एक म्हणून शेतीचे व्यापारीकरण जे आहे ते ओळखले जाते. तर या शेतीच्या व्यापारीकरणासंदर्भात आपण सविस्तररित्या जाणून घेऊया. शेतीचे व्यापारीकरण मुळातच या संदर्भात संकल्पनात्मक दृष्टिकोनातून याआधी आपण विचार केलेला आहे की शेतीचे व्यापारीकरण ज्यामध्ये कमाल नफा मिळवण्यासाठी पारंपरिक पिकांच्या ऐवजी नगदी पिकांची लागवड करणे म्हणजे शेतीचे व्यापारीकरण. त्यामध्ये व्यापारी हेतूने शेतीत नगदी पिके घेण्याची ही प्रक्रिया होय. एकूणच जर या संदर्भात आपण विचार केला तर त्यामध्ये पीक पद्धतीमधला हा बदल की ज्या बदलामध्ये पारंपरिक पीक जे असतील म्हणजे उदाहरणार्थ अन्नधान्य असतील अशा पारंपरिक पिकांऐवजी अधिकाधिक प्रमाणात नफा देणाऱ्या पिकांची लागवड जी आहे ती लागवड करण्याची ही प्रक्रिया ज्यामध्ये शेतीत व्यापारी हेतूने पिके घेतली जातात. आता या संदर्भात जर आपण अशा नगदी पिकांचा जर विचार केला त्यामध्ये चहा असेल, कापूस असेल, नीळ असेल, रेशीम असेल अशा अधिकाधिक प्रमाणात नफा देणाऱ्या पिकांचा समावेश या प्रक्रियेमध्ये दिसून येतो आणि म्हणूनच ब्रिटिशांच्या भारतातील आगमनानंतर ज्या विभिन्न क्षेत्रात बदल झाले त्या बदलांचा जर आपण विचार केला तर आर्थिक क्षेत्रातील बदलांमध्ये हा एक म्हणजे शेतीचे व्यापारीकरण कृषी क्षेत्रामध्ये. कारण याआधी आपण बघितले कृषी क्षेत्रात निरनिराळ्या अशा जमीन महसूल पद्धतीद्वारे ज्या पद्धतीने परिवर्तन घडून आणले त्यातीलच एक म्हणून शेतीच्या व्यापारीकरणासंदर्भात देखील एक बदल हा कृषी क्षेत्रामधला दिसून येतो. आता या संदर्भात आपण शेतीच्या व्यापारीकरणाची जी पार्श्वभूमी आहे कारण मीमांसा आहे तर ती जाणून घेऊया. शेतीच्या व्यापारीकरणाची पार्श्वभूमी. आता यामध्ये एक नवे असे अनेक घटक जे आहे या संदर्भात कारणीभूत असलेले दिसून येतात. कारण कोणतीही कृती म्हटली की त्या संदर्भात कोणताही प्रयोग असेल त्या संदर्भात पार्श्वभूमी जे आहे हेतू जो आहे तो हेतू ती पार्श्वभूमी ही निश्चितच क्रमप्राप्त ठरते. तर शेतीच्या व्यापारीकरणासंदर्भात जर आपण विचार केला तर तत्कालीन परिस्थितीमध्ये आपण विचार करत आहोत ब्रिटिश काळातील या कृषी क्षेत्रातील म्हणजे विशेष करून या संदर्भातील हा जो काही प्रयोग होता शेतीच्या व्यापारीकरणासंदर्भात तर यामधील या व्यापारीकरणाची कारणमीमांसा जर आपण विचारात घेतली तर तत्कालीन शेतकऱ्यांची आवश्यकता. आता या संदर्भात मुळातच ही आवश्यकता जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये ज्या पद्धतीने ब्रिटिश काळात जे जे काही आर्थिक बदल घडून आले त्या बदलांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये शेतकऱ्याला भारतातील तत्कालीन शेतकऱ्याला रोख पैशाची आवश्यकता होती. कारण जर आपण या ब्रिटिश काळातील अगदी महसुलाचा जरी विचार केला तर महसूल हा रोख पैशाच्या स्वरूपामध्ये देण्याची जी काही पद्धत होती ही पद्धत या काळात ही लागू करण्यात आली होती. परंतु ब्रिटिश येण्यापूर्वी भारतात पिकांच्या उत्पादकतेनुसार जो महसूल होता तो महसूल हा जमा केला जाई. परंतु ब्रिटिशांच्या आगमनानंतर मात्र
यामध्ये महसूल हा पैशाच्या स्वरूपामध्ये जमा केला जाऊ लागला आणि त्यामुळे रोख पैशाची जी काही आवश्यकता होती ती आवश्यकता तत्कालीन शेतकऱ्यांना ही निर्माण झालेली दिसून येते. जमीन महसुलाचा रोख आणि वेळेवर भरणा करण्यासाठी आणि याच बरोबर दुसरा एक याच्याशी निगडीत व पूरक असणारा भाग म्हणजे सावकार आणि सावकाराचे कर्ज. कारण जर महसुलामध्ये कोणत्याही पद्धतीने सूट नसल्यामुळे पैशाअभावी सावकाराकडून जे काही कर्ज आहेत हे असे कर्ज हे शेतकऱ्याला घ्यावे लागत होते आणि म्हणून अशा या कर्जफेडीसाठी व महसुलासाठी या पद्धतीने शेतकऱ्याला ही पैशाची जी काही आवश्यकता होती ती पैशाची आवश्यकता या ठिकाणी दिसून येते. आणि जर महसुलाचा भरणा वेळेवर केला नाही तर दुसऱ्या बाजूला जमीन जप्त होण्याची भीती जी काही होती ती जमीन जप्त होण्याची भीती ही शेतकऱ्याला होती आणि त्यामुळे अशा या त्रासातून मुभा व्हावी, अशा या त्रासातून सुटका व्हावी यासाठी जरी पैसा उपलब्ध नसला तरी सावकाराकडून तो उपलब्ध करून कर्जाच्या माध्यमातून तो उपलब्ध करून जो महसूल आहे तो महसूल भरणा करण्यासंदर्भात तत्कालीन परिस्थितीमध्ये ही जी काही शेतकऱ्याची परिस्थिती होती आणि हा जो या संदर्भातला हा जो भाग होता आणि म्हणून तो या ठिकाणी ही परिस्थिती निश्चितच या व्यापारीकरणाला कारणीभूत ठरलेली दिसून येते आणि म्हणून यामध्ये महसुलाच्या स्वरूपामध्ये पैशाची आवश्यकता, दुसऱ्या बाजूला सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी पैशाची आवश्यकता, अशा या दुहेरी व्यवस्थेमध्ये तत्कालीन भारतातला जो शेतकरी होता हा शेतकरी अडकलेला दिसून येतो आणि म्हणून आपली जी जमीन आहे ती जमीन गहाण ठेवण्याची वेळ, जप्त करण्याची वेळ येऊ नये यासाठी देखील या संदर्भातला हा जो दृष्टिकोन होता तर तो या ठिकाणी नगदी पिके घेण्यासाठी निश्चितच या ठिकाणी कारणीभूत ठरलेला दिसून येतो. म्हणजे अन्नधान्याची पिके जी आहेत त्या अन्नधान्याच्या पिकाऐवजी अधिकाधिक प्रमाणात अशा पद्धतीने पैशाची उपलब्धता होण्यासाठी, नफा मिळण्यासाठी अशा या नगदी पिकांना जे प्राधान्य आहे ते प्राधान्य तत्कालीन परिस्थितीमध्ये देण्यात आलेले दिसून येते. त्याचबरोबर दळणवळण साधनांचा विकास. आता यामध्ये आपण ब्रिटिश काळातील या परिस्थिती संदर्भात जर विचार केला तर भारतासारख्या विस्तीर्ण देशामध्ये आपल्या व्यापाराच्या सोयीसाठी हा दळणवळण क्षेत्रातील जो बदल होता, दळणवळण क्षेत्रातील ज्या या सुधारणा होत्या त्या सुधारणा या ठिकाणी केलेल्या होत्या. यामध्ये ब्रिटिशांचा स्वार्थ होता आणि त्या स्वार्थासाठी म्हणजे आपल्या व्यापाराच्या सोयीसाठी या सुधारणा ज्या होत्या दळणवळण क्षेत्रातील या सुधारणा करण्यात आलेल्या दिसून येत. परंतु या संदर्भात जर आपण विचार केला दुसऱ्या बाजूने तर ब्रिटिशांचे शासन हे स्थापन झाल्यानंतर व्यापाराच्या दृष्टिकोनातून दळणवळण साधनांचा जो विकास आहे तो विकास या ठिकाणी करण्यात आला असला आणि त्यातून उदाहरणार्थ रेल्वे असेल, तारायंत्र असतील अशा पद्धतीने ही सुविधा जी आहे ही सुविधा तत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध झाली आणि त्याच्यामुळे या संदर्भातील जी काही खेड्यांची बंदिस्तता होती ती देखील या ठिकाणी संपुष्टात आलेली दिसून येते. दुसऱ्या बाजूला म्हणजे जर आपण विचार केला तर यामध्ये व्यापाराची सोय ही ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून निश्चित झाली परंतु भारतातील जे ग्रामीण जीवन होते स्वयंपूर्ण असं ग्रामीण जीवन ते स्वयंपूर्ण ग्रामीण जीवन हे या ठिकाणी संपुष्टात आलेले दिसून येते आणि त्यामुळे म्हणजे अगदी खेड्यातील माल जो काही आहे तो देखील खेड्याबाहेर विक्रीला पाठवणे या सुधारणांमुळे सुलभ झालेले दिसून येते आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही भाग होता हा पूरक ठरलेला दिसून येतो. म्हणजे दळणवळणातील ज्या काही सुधारणा आहेत त्या
निश्चितच या ठिकाणी व्यापाराच्या सोयीसाठी या पूरक आणि उपयुक्त ठरलेल्या दिसून येतात. अगदी उदाहरणार्थ सुएझ कालव्याच्या संदर्भात जरी आपण विचार केला, तर सुएझ कालव्यामुळे इंग्लंडला भारतातला जो काही आपला व्यापार आहे, तो व्यापार अधिक सोयीचा झालेला दिसून येतो. जलमार्गाच्या दृष्टिकोनातून, सागरी प्रवासाच्या दृष्टिकोनातून निश्चितच ही जी काही सोय होती, ही जी काही उपलब्धता होती, ती या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर इंग्लंडचे जे काही आर्थिक हितसंबंध होते, या संदर्भात जर आपण विचार केला तर इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे, कारण औद्योगिक क्रांतीने या पद्धतीने अनेक पडसाद उमटले, त्यातील हा एक दिसून येतो. कारण औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडला कच्च्या मालाची जी काही आवश्यकता होती, ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारत ही एक हक्काची बाजारपेठ बनलेली दिसून येते. आणि म्हणून या संदर्भातील आपल्या या हक्काच्या बाजारपेठेतून, आपल्या या वसाहतीतून कच्च्या मालाची जी उपलब्धता आहे, ती उपलब्धता आणि त्याचबरोबर हक्काची बाजारपेठ म्हणून जो पक्का माल आहे, त्या पक्क्या मालाच्या वितरणासाठी देखील ही हक्काची बाजारपेठ. आणि म्हणून असा जो काही इंग्लंडचा भारता संदर्भातला हा दृष्टिकोन होता, या वसाहती संदर्भातला हा दृष्टिकोन होता. एवढंच नाही तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात भांडवलाची जी काही गुंतवणूक आहे, ती गुंतवणूक देखील इतर पद्धतीने देखील, म्हणजे उदाहरणार्थ कृषी क्षेत्रामध्ये जे काही नगदी पिकं आहेत, अगदी चहा असेल, साखर असेल, कापूस असेल, नीळ असेल, अफू असेल, अशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये देखील करण्यात आलेले दिसून येते. आणि म्हणून यामध्ये ही जी काही उपलब्धता आहे, ती उपलब्धता म्हणजेच अगदी या संदर्भातील अनुकूलतेबरोबरच मजुरांची उपलब्धता भारतामध्ये होत होती. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ही सर्व परिस्थिती जी काही होती, ती परिस्थिती इंग्लंडच्या आर्थिक हितसंबंधाला पूरक अशी असलेली दिसून येते. आणि ते आपल्या आर्थिक हितसंबंध आपल्या दुटप्पी आर्थिक नीतीने साध्य केलेले इंग्लंडने या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणूनच ही जी काही व्यवस्था होती, ही व्यवस्था या ठिकाणी व्यापारीकरणासाठी जी आहे ती पूरक ठरलेली दिसून येते. त्याचबरोबर ग्रामीण जीवनाची जी काही स्वयंपूर्णता होती, त्या संदर्भात जरी आपण विचार केला, म्हणजे इंग्लंड मधल्या औद्योगिक क्रांतीमुळे, इंग्लंड मधील या औद्योगिक क्रांतीमुळे ज्या पद्धतीने दळणवळण क्षेत्रातल्या आणि या सर्व बदला संदर्भात जरी आपण विचार केला, आर्थिक बदला संदर्भात, तर भारतातील तत्कालीन जे काही स्वयंपूर्ण आर्थिक जीवन होते, स्वयंपूर्ण खेड्यांची जी व्यवस्था होती, ती या ठिकाणी संपुष्टात आलेली दिसून येते. त्याचबरोबर जे हस्तउद्योग होते, अशा विभिन्न अशा हस्तउद्योगांचा जो काही विनाश आहे, तो या ठिकाणी या काळात झालेला दिसून येतो. हे स्वयंपूर्ण ग्रामीण व्यवस्था जी अस्तित्वात होती, त्या स्वयंपूर्ण ग्रामीण व्यवस्थेचं अस्तित्व देखील संपुष्टात आले. म्हणजे भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी भारतातील जे काही ग्रामीण जीवन होते, ते स्वयंपूर्ण होते. कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये वस्तू विनिमयाची जी पद्धत होती, ही वस्तू विनिमयाची पद्धत ही प्रचलित होती. आणि या वस्तू विनिमयाच्या पद्धतीमुळे निश्चितच या ठिकाणी जी काही उपलब्धता होती, त्या उपलब्धतेमुळे ग्रामीण जीवन हे स्वयंपूर्ण होते. परंतु ब्रिटिशांच्या आगमनानंतर मात्र यामध्ये जो बदल आहे, तो बदल या ठिकाणी झाला. गावातील लोकांना गावाबाहेर जाण्याची जी काही आवश्यकता होती, ती आवश्यकता आता या परिस्थितीतून निर्माण झाली. म्हणजे हस्तउद्योगांच्या ऱ्हासानंतर स्वयंपूर्ण ग्रामीण जीवन संपुष्टात आले. गावातील गरजा ज्या काही होत्या, ज्या आपापसामध्ये गावात पूर्ण होत होत्या, त्यामध्ये देखील आता बदल झाला. आणि म्हणून या संदर्भातील जे काही हे स्वयंपूर्ण ग्रामीण जीवन, खेड्यातले स्वयंपूर्ण ग्रामीण जीवन संपुष्टात आल्यामुळे खेडे हे परावलंबी बनले.
आणि खेड्यांचे हे परावलंबित्व देखील या ठिकाणी या व्यापारीकरणाला कारणीभूत ठरलेले दिसून येते. म्हणजे जे स्वयंपूर्ण जीवन होते त्या स्वयंपूर्ण जीवनाचा ऱ्हास झाला आणि परावलंबन वाढल्यामुळे या व्यापारीकरणासाठी, शेतीच्या या व्यापारीकरणासाठी निश्चितच या ठिकाणी जी काही आवश्यकता होती आणि जी काही व्यवस्था होती ती व्यवस्था या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. त्यानंतर इंग्लंडचे आर्थिक धोरण. आता या संदर्भात याआधी आपण विचार केला की इंग्लंडची जी काही दुटप्पी आर्थिक नीती होती, म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर आपल्या कच्च्या मालाची जी काही भूक होती, जी काही गरज होती, जी काही आवश्यकता होती, ती आवश्यकता, ती गरज पूर्ण करण्यासाठी भारत ही आपली हक्काची बाजारपेठ आणि या हक्काच्या बाजारपेठेचा यथायोग्य असा उपयोग जो काही आहे तो इंग्लंडने या तत्कालीन परिस्थितीमध्ये करून घेतला. त्याचबरोबर एका बाजूला अल्प दरामध्ये कच्च्या मालाची उपलब्धता करून घेणे आणि दुसऱ्या बाजूला त्या बाजारपेठेमध्ये, त्याच आपल्या हक्काच्या बाजारपेठेमध्ये पक्क्या मालाचे वितरण जे काही आहे ते वितरण करण्यासाठी देखील ही व्यवस्था निर्माण केली. आणि त्यासाठी जो इंग्लंड मधला माल होता तो जकात मुक्त, म्हणजे अशा पद्धतीची जी काही ही दुटप्पी आर्थिक नीती होती, आपला अधिकाधिक प्रमाणात स्वार्थ साधण्याची जी काही नीती होती, ही नीती या ठिकाणी कारणीभूत ठरलेली दिसून येते. म्हणजे एकूणच इंग्लंडने भारतातील या सर्व तत्कालीन परिस्थितीचे जे काही आपल्या कृषी क्षेत्राद्वारे जर जे बघितलं आपण, शेतकऱ्यांचे जे शोषण आहे ते शोषण हे इंग्लंडच्या दृष्टिकोनातून पोषण ठरलेले दिसून येते. तर ही सर्व परिस्थिती जी काही आहे, ही सर्व परिस्थिती, तत्कालीन परिस्थिती ब्रिटिश काळात ही शेतीच्या व्यापारीकरणाला कारणीभूत ठरलेली दिसून येते. अशा या शेतीच्या व्यापारीकरणानंतर जे पडसाद उमटले, ते पडसाद आणि त्या संदर्भातला जो काही एकूण मागोवा आहे तो आपण पुढील तासिकेला, पुढील व्हिडिओद्वारे घेणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी